चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगर परिसरात काल सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली। शिवसिद्धी अपार्टमेंट समोर उभी करून दूध वाटण्यासाठी वरती गेले असता एक दूध विक्रेत्याची स्प्लेंडर दुचाकी व त्यावर असलेले 35 लिटर दूध दोन अज्ञात युवकांनी काही सेकंदातच पळवून नेले। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। मात्र ही केवळ एक घटना नाही, अलीकडच्या काळात मसरूळ परिसरात चोऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं आहे। चेन स्नॅचिंग, सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी, घरफोड्या, रस्त्यावरची टवाळखोरी आणि काही भागांत अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। आजूबाजूला गुन्हेगारी वाढत असताना सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाकडून ठोस आणि दृश्यमान कारवाई होणे अपेक्षित आहे। शहरात गस्त वाढवणे, संशयितांवर लक्ष ठेवणे आणि स्थानिक गुन्हेगारांवर वचक ठेवणे आवश्यक असल्याचं मत अनेकांनी म्हटले आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापलडेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। दादा काय झालं इथे नेमकं तुमची गाडी? मी दूध टाकत असताना इथं शाहूनगरमध्ये शिवसिद्धी अपार्टमेंटमध्ये वरती दूध द्यायला गेले असताना खाली माझी गाडी दोन मुलांनी नेली। किती वेळात नेली गाडी? ही 7:45 ते 50 या दरम्यानमध्ये। कोणती गाडी होती आपली? होंडा स्प्लेंडर। गाडीचा नंबर MH15 GT 1194। आणि गाडीला काय होतं तुमचे? किटल्या होत्या, किटल्या दुधांसहित गेली। दूध होतं 40-45 लिटर। ओके।